तुमचं स्वागत आहे आणि आज आपण एका फार इम्पॉर्टंट आणि ॲज वेल एज व्हेरी इंटरेस्टिंग अशा टॉपिकवर आपण डिस्कस करणार आहोत. तर कालच माझ्याकडे एक मुलगी आली होती काउन्सिलिंगसाठी आणि काउन्सिलिंगला असताना बऱ्याच मुलांना अभ्यासाचं फिअर असतं आणि तिलाही तसंच फिअर होतं आणि बऱ्याचदा ती जेव्हा ही कॉलेजला एक्झामिनेशनला वगैरे जाते, तर त्या एक्झामिनेशनमध्ये ती ही सेम फिअर हे करते, फेस करते आणि ह्याचं कारण काय आहे किंवा ह्याच्यावर काय उपाय करू शकतो किंवा मुलांनी अभ्यास करताना काय गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, या सर्व गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये आता डिस्कस करणार आहोत. आणि त्याचबरोबर मी तुम्हाला एक स्विच वर्ड देणार आहे, जो तुम्हाला तुमची भीती घालवण्यासाठी हेल्प करेल. तो आपण तुमच्या ह्या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला तो स्विच वर्ड देणार आहे, जो तुम्हाला हेल्प करेल, की परीक्षेला जाताना तो स्विच वर्ड कसा चॅन्ट करायचा, काय करायचं त्याच्याबद्दल मी तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन देईन. पण आता आपण सुरू करूया, की अभ्यासाचा जो फिअर आहे त्याला आपण कसं घालवायचं आहे. सो बेसिकली ॲज अ पालक म्हणून किंवा मुलं जर समजा आता तुम्ही जर स्टुडंट म्हणून हा व्हिडिओ ऐकत असाल किंवा पालक म्हणून ऐकत असाल, तर भीती कशाने निर्माण होते? जेव्हा कोणत्याही आपल्या अपेक्षा असतात, राइट? कोणत्याही अपेक्षा त्या आपल्या पूर्ण होत नाहीयेत. म्हणजे जिथे समजतंय, की एक नॅचरल इन्स्टिंक्ट आहे ह्युमनचं, की हे असं झालंच पाहिजे. की एक पर्टिक्युलर गोष्ट आहे, की ती अशी घडलीच पाहिजे. जेव्हा ती तशी नाही घडत ना, तेव्हा आपल्याला त्या गोष्टीची भीती वाटायला लागते. फॉर एक्झाम्पल, लेट्स से अभ्यासाच्याच बाबतीत समजलं, जर आपल्याला शाळेतून एक होमवर्क दिलाय करायला आणि तो होमवर्क जर आपला कंप्लीट नाही झाला, तर मुलांना बऱ्याचदा रात्री फिअर येतं, की नेक्स्ट डे जाऊन जर टीचरनी माझ्याकडे होमवर्क विचारला, तर मी काय उत्तर देऊ? राइट? म्हणजेच काय आपल्या एक्स्पेक्टेशन्सच्या एक्झॅक्टली अपोझिट जेव्हा आपण काही काही कारणास्तव आपले रिएक्शन्स असतात आणि आपण त्या पूर्ण नाही करू शकत, तर तेव्हा काय होतं, की तेव्हा आपल्या ला भीती वाटायला लागते आणि फिअर वाटायला लागतो. तर सेम सिच्युएशन आपल्या एक्झाम्सच्या वेळेला सुद्धा होते. काय असतं, की पालकांच्या किंवा आपल्या ट्युशन टीचरकडनं बऱ्याचदा सांगण्यातून मुलांना एक प्रेशर क्रिएट केलं जातं, की त्यांच्याकडून काही वडिलांच्या काही अपेक्षा आहेत. डेफिनिटली अपेक्षा असणं हे चुकीचं नाही आहे, पण त्यांना प्रेशराईज करणं बरेच पालक म्हणतात, की आम्ही आमच्या मुलांना प्रेशर नाही करत. बट कंपॅरिझन एक भाग येतो. कधी-कधी मी बघितलंय, की बरेच पालक आपल्या मुलांना कंपेअर करतात दुसऱ्या मुलांबरोबर त्यांच्या परफॉर्मन्सबद्दल किंवा मी पाहिले, की बरेचसे पेरेंट्स डायरेक्टली नाही बोलत, बट इनडायरेक्टली बोलतात, की जर टीव्हीवर कोणीतरी चांगले मार्क्स घेतल्याची बातमी आली असेल, तर ते म्हणतात, की "बघ, असं काहीतरी करून दाखव आयुष्यामध्ये. तुझी स्वप्न काय आहेत?" राइट? सो समव्हेअर ऑर दी अदर वे आय हॅव सीन दॅट पालकांच्या अपेक्षा ह्या असतातच. आणि त्या फॉर नॅचरल आहेत, कारण प्रत्येक पालक आपल्या मुलाच्या बेटरमेंटसाठी, आपल्या मुलाच्या चांगल्यासाठीच प्रयत्न करत असतो आणि त्यामुळे त्यांच्या अपेक्षा ह्या वाढत जातात आपल्या मुलाकडून आणि त्या अपेक्षा जेव्हा आपण त्या मुलांवर सांगतो किंवा आपण लादतो, तर तेव्हा त्यांना त्या फिअरफुल वाटायला लागतात, की जेव्हा त्यांना वाटतं, की मी केपेबल नाहीये किंवा मी हे कदाचित नाही अचीव्ह करू शकत आणि माझ्या आई-वडिलांना जर 10 लोकं बोलली, तर मग काय? बऱ्याचदा मी पाहिलंय, की पालक आपल्या मुलांना आपल्या रिलेटिव्हजच्या मुलांबरोबर कंपेअर करतात. जे कझन्स असतात सेम लेव्हलला. तर जर तुमच्याच मावशीची मुलगी किंवा तुमच्या आत्याची मुलगी, मामाचा मुलगा जर चांगला परफॉर्म करत असेल, तर ते प्रेशर तुम्ही तुमच्या अ, मुलावर येतं किंवा त्या मुलावर येतं आणि त्याला असं वाटतं, की अरे माझा कझन एवढा चांगला परफॉर्म करतोय. मग ते फॅमिली गॅदरिंग्समध्ये वगैरे त्यांना ते ऑकवर्ड फील होतं. आणि ह्या सगळ्या गोष्टींना फार आपण कॅज्युअली घेतो, की ठीक आहे हे सगळं होतं. पण समव्हेअर डाउन द लाईन ह्या गोष्टी मनामध्ये घर करत जातात मुलांच्या आणि एक ती भीती निर्माण करतात. आणि आता मी पाहिलंय, की पूर्वी तरी मुलांमध्ये फार रेझिलियन्स होता, की ठीक आहे झालं तरी आपण करू काहीतरी अभ्यास करू, प्रयत्न करू, काहीतरी करून आपण चांगले मार्क्स मिळवू. पण आताच्या मुलांमध्ये मी पाहिलंय, की तो फिअर एवढा वाढलाय ना, की त्यांना त्याला कसं चॅनलाइज करायचं किंवा त्या फिअरमधून कसं बाहेर यायचं, हे त्यांना माहिती नसतं. आणि बऱ्याचदा काय होतं, या सगळ्या फिअरमुळे आपला परफॉर्मन्स लो होतोय किंवा आपण नाही चांगला परफॉर्म करू शकत. एक्झामच्या वेळेला बरीच मुलं रडतात. एक्झामच्या वेळेला मी पाहिलं, की बरीच मुलं पेपर ब्लँक सोडून येतात. का? तर त्यांना भीती वाटते, की मी सगळं विसरलं आणि आता मी काहीच लिहू शकणार नाही. मग आणि त्या ह्या भीतीने त्यांना जड जातं, की आता जर हे माझ्या आई-वडिलांना कळलं, की तर त्यांना नंतर किती ऐकावं लागेल किंवा ते मला किती ऐकवतील, राइट? ऑल सॉर्ट ऑफ थिंग्स मुलांच्या मनातून जात असतात आणि तेव्हाच हा फिअरची गोष्ट आहे ना, ती निर्माण होते. तर बेसिकली मला असं सांगावं वाटतं, की फिअर ही गोष्ट जी बिल्डअप झाली आहे ना बरीच वर्ष, ती आपल्याला घालवण्यासाठी मुलांना आपल्याला एक पर्स्पेक्टिव्ह द्यावा लागतो किंवा मी सांगेन, की जर मुलं आता हा जर ब्लॉग ऐकत असतील ना, तर मी तुम्हाला सांगेन, की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय आहे माहिती आहे, की शिक्षण किंवा 10वी-12वी
हे आपल्या आयुष्यातले एक टप्पा असून आपलं हे पूर्ण आयुष्य नाही ह्याची जाणीव आपल्याला झाली पाहिजे. राइट? आता त्या टप्प्यामध्ये म्हणजे आयुष्यामध्ये बरेच फेज येतात. एक तुमचं बालपण असतं, चाइल्डहूड असतं. चाइल्डहूड नंतर तुम्ही एक कॉलेजमध्ये जाता. कॉलेजनंतर तुम्ही नोकरीला जाता. नोकरीनंतर तुमचं स्वतःचं एक पर्सनल आयुष्याची सुरुवात होते, राइट? तर ह्या पूर्ण आयुष्याच्या जर्नीमध्ये ना, आपल्याला प्रत्येक फेजवर आपले चॅलेंजेस वेगवेगळे असतात. शाळेमध्ये असताना अभ्यास हा मोठा चॅलेंज असतो, आपल्याला वाटत असतो. पण मोठं शाळेत नोकरीला जायला लागलं जावतो आपण तेव्हा आपल्याला वाटतं, की अरे ते आयुष्य किती छान होतं. ओके. पण त्या वयाला ते चॅलेंज फार मोठं आहे. ओके. मग जेव्हा आपण ते चॅलेंज किंवा एक लाईफचा पूर्ण भाग म्हणतो किंवा आपण समजतो की हेच आयुष्य आहे. जर 10वी मध्ये नाही चांगले मार्क्स आले, तर माझं आयुष्य वेस्ट होणार आहे. मला चांगलं कॉलेज नाही भेटणार. 12वी मध्ये मार्क्स चांगले नाही, मला कॉलेज नाही भेटणार, मला चांगली नोकरी नाही भेटणार. माझे मित्र सर्व पुढे जाणार, मी मागे राहणार अँड ऑल द सगळ्या गोष्टी आपल्याकडे येत असतात. चारी बाजूनी 4 लोकं येऊन बोलत असतात. राइट? मग त्यामुळे आपल्याला आपल्या मुलांना ह्याची जाणीव करून द्यायची आहे, की ठीक आहे, आमच्या अपेक्षा आहेत तुझ्याकडून, नाही असं नाही. पण हा एक आयुष्याचा भाग आहे आणि हा आयुष्याचा भाग हा एक फेज आहे आणि पूर्ण आयुष्य नाही, तर ह्याच्यामध्ये काही भीती वाटण्यासारखं काही नाहीये. ओके. तुम्हाला त्या लेव्हलला, त्या चॅलेंजला तुम्हाला फेस करायचं आहे. तुम्हाला तुमचं बेस्ट द्यायचं आहे आणि बाकी सगळं सोडून द्यायचं आहे. ओके. जेव्हा आपण गोष्टी आपल्या बेस्ट देतो, फिअर न बाळगता, की ह्याच्यामध्ये मी फेल झालो तर काय होईल? काय होईल जास्तीत जास्त? फेल झालो तर जास्तीत जास्त काय होईल? 1 वर्ष फुकट जाईल. राइट? ठीक आहे ना, काय फरक पडतो? मी प्रोत्साहन नाही देत, की 1 वर्ष फुकट गेलेलं चालेल. पण जर आपलं मूल स्ट्रेसमध्ये येऊन जर परीक्षेला जात असेल आणि ते परफॉर्म नाही करत असेल, तर त्याच्या अभ्यासाबरोबर त्याच्या एका पर्सनॅलिटीवर त्याचा फार मोठा इम्पॅक्ट पडतो आणि ते मूल पुढे जाऊन जास्त कॉन्फिडेंटली त्याची पर्सनॅलिटी डेव्हलप नाही होत. ओके. ती भीती त्याच्या मनामध्ये आयुष्यभर तो कॅरी करतो. प्रत्येक आयुष्यातल्या चॅलेंजेसला इव्हन फॉर इंटरव्ह्यूजमध्ये तो जातानाही तोच फिअर घेऊन जाईल. राइट? मग अशा बऱ्याचशा गोष्टी आहे ना, आपल्या छोट्या-छोट्या स्वभाव जे आपण छोट्या-छोट्या गोष्टी इम्बॅब करतो लहानपणी, त्या पुढे जाऊन कॉलेजमध्ये, आपल्या पर्सनल जीवनामध्ये त्या सगळ्या इफेक्ट करतात. म्हणून मी सर्वांना असं सांगते, की माझ्या जे बी पालक आहेत किंवा माझे स्टुडंट्स आहेत, मी त्यांनाही असंच सांगते, की तुम्ही तुमचं बेस्ट द्या. हा आयुष्याचा एक भाग आहे, हे पूर्ण आयुष्य नाहीये. या फेजमध्ये तुम्ही जे परफॉर्म करणार त्याच्याप्रमाणे तुम्हाला रिझल्ट येणार आहेत. ठीक आहे? बट गो विथ अ कॉन्फिडन्स, गो विथ फुल प्रिपरेशन. प्रिपेअर पूर्ण करा. ठीक आहे. मग त्यासाठी तुम्हाला हवी ती मदत करायला आम्ही रेडी आहोत. मी रेडी आहे. आमच्याबरोबरचे तुमचे पेरेंट्स रेडी आहेत. आम्ही काही गोष्टीने तुम्हाला मदत करू शकतो. राइट? आम्ही जेव्हा काउन्सिलिंग करतो, तेव्हा आम्ही नुसतंच मुलांच्या अभ्यासावर लक्ष नाही देत, तर त्यांच्या ओव्हरऑल पर्सनॅलिटीवर, की त्यांना कशाची भीती वाटते, त्याची पर्सनॅलिटी कशी आहे त्या मुलाची किंवा काही आपण स्पिरिच्युअल गोष्टीची हेल्प घेऊ शकतो का? नामस्मरण, देवाचं नामस्मरण. माझ्या बऱ्याच मुलांना मी स्वामी समर्थांचं जप करायला सांगते. त्याने तुमच्या मनाला एक स्थिरता मिळते, राइट? त्याचबरोबर खेळणं, बागडणं हे मुलांना फार गरजेचं असतं. तर त्याचबरोबर एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज जपणं, ही तुमची पूर्ण पर्सनॅलिटी घडवतात. नुसतं अभ्यासामध्ये जर आपण राहिलं ना, तर आपल्याला कदाचित आपण स्टुडियस होऊ, बट बाकीचे आयुष्य नुसतं अभ्यास नाहीये ना. जेव्हा आपण मोठे होऊन आपल्या आयुष्य जगायला जातो, तेव्हा आपल्याला बऱ्याच गोष्टींची गरज लागते. आपल्या कॉन्फिडन्सची गरज लागते, आपल्याला सोशल स्किल्सची गरज लागते, राइट? तर ह्या सगळ्या आपल्याला डेव्हलप केल्या पाहिजे लहानपणापासून आणि तीच आमची प्रत्येक मुलासाठी आमची तयारी असते, की त्या मुलाला सोशल स्किल्स, सगळ्या लाईफचे येणारे चॅलेंजेस कसे हँडल करायचे याबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन किंवा त्यांना मदत केली जाऊन दे. तर ह्या व्हिडिओचा एकच माझा हेतू होता, की आपल्या अपेक्षा ज्या आहेत ना मुलांना सांगण्याबरोबरच आपल्याला मुलांना ह्याचीही जाणीव द्यायची आहे, की दिस इज जस्ट अ फेज ऑफ लाईफ अँड इट इज नॉट अ लाईफ आणि या फेज ऑफ लाईफला तुम्ही ॲज अ चॅलेंज म्हणून स्वीकारा आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने बेस्ट द्या आणि तुमच्या ज्या मेहनत असेल त्याप्रमाणे तुम्हाला त्यांचे रिझल्ट्स भेटतील आणि तुमचे जे ड्रीम्स आहेत ना, मग त्या ड्रीमला अचीव्ह करण्यासाठी एक इन्स्पिरेशन, एक मोटिव्हेशन आहे पाहिजे आणि त्या पद्धतीने तुम्ही अभ्यासाला लागा. आणि त्याचबरोबर एक स्पिरिच्युअल टच आणि एक आपल्याबरोबर एक खेळण्याची जोड जर असेल, तर आपण आयुष्यामध्ये फोकस जो आहे ना, तो आपला चांगला वाढतो. ठीक आहे. तर हा या पूर्ण व्हिडिओमधला जिस्ट होता आणि आय विश की हा व्हिडिओ आहे तो बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचेल आणि तुम्हालाही आवडेल. तुमचे जर काही प्रश्न असेल, तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता. माहिती आहे. जाण्यापूर्वी मी सांगितलेलं एक स्विच बोर्ड मी देणार आहे, जो तुम्हाला परीक्षेला जाताना किंवा अभ्यास करताना हा यूज करायचा आहे. तर हा स्विच बोर्ड आहे विघ्नहर्ता.
राइट? गणपती बाप्पाची आपण जशी पूजा करतो सुरुवातीला, कोणत्याही सुरुवातीला, तशीच अभ्यासाच्या सुरुवातीला आणि जेव्हा आपण एक्झाम्सला जाऊ त्याच्या सुरुवातीला आपल्याला विघ्नहर्ता म्हणजे आपले जे आयुष्यातले विघ्न आहेत ते सगळे घेऊन जा बाप्पा. तर ती आपण प्रेयर करत विघ्नहर्ता म्हणून आपण हा जो शब्द आहे हा 28 टाईम्स आपल्याला चॅन्ट करायचा आहे. ठीक आहे? 28 टाईम्स चॅन्ट करायचं आणि त्यानंतर आपल्याला एक्झामला जायचं जेणेकरून आपली जी मनातली भीती असेल किंवा काही वेगळ्या ज्या निगेटिव्ह एनर्जीज आपण कॅरी करत असू त्या सगळ्या दूर होतात आणि तुम्हाला एक एक्झाम देण्यासाठी किंवा कुठच्याही सुरुवात अभ्यासाबाबतीत करण्याबद्दल गणपती बाप्पा नेहमी आपल्याला मदत करतात आणि ते करतील तुम्हालाही. ठीक आहे? तर नक्की हा एक स्विच कोड आहे जो तुम्ही वापरून बघा. तुम्हाला नक्कीच याचा हेल्प होईल आणि जसं म्हटलं की गणपती बाप्पा बुद्धीचे देवता आहेत, तर त्या पद्धतीने ते तुम्हाला हेल्प करतील केलेला अभ्यास लक्षात ठेवण्यासाठी. ठीक आहे? तर जर तुमचे काही अजून प्रश्न असेल तर तुम्ही आम्हाला विचारा आणि त्याच पद्धतीने आम्ही नेहमी एक चांगल्या व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत आणि पालकांसाठी आणि मुलांसाठी. थँक यू सो मच.